नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशोकांमध्ये. आज आपण मस्त असे तळणीचे मोदक बनवणार आहे. हे मोदक 25 ते 30 दिवस अगदी सहजरित्या टिकतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, चवीपुरतं मीठ आणि 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तेल सुरुवातीला जास्त गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल. आत्ता पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर आपण हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे. जास्त दाटसर सुरुवातीला ठेवलेलं नाही, कारण इथं आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते भिजल्यानंतर थोडा फुलला जातो. आता हे अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया. तर इथं कढईमध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपल्याला चांगलं खरपूस गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा खसखस आणि काजू बदामाचे काप चांगले 2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत, हलका गुलाबी कलर येईपर्यंत. तर इथं जवळजवळ 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही साखर तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्याच्यानुसार कमी जास्त पण करू शकता. इथं आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहे त्याला हाताच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मग मिक्सर ग्राइंडरवरून पल्स मोडवरती ह्याला फिरवून घेतलं तरीही चालेल. जास्त बारीक फक्त करू नका. आता इथं आपण ह्याच्यामध्ये पेटी साखर टाकून घेऊया. त्याचबरोबर काजू बदाम, खसखस आणि इलायची पूड टाकून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही इथं मस्त असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदक तयार करून घेऊया. तर इथं मी पीठ जवळजवळ अर्धा तास भिजवून घेतलेलं आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला हे चांगलं या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे साईजचे मोदक बनवायचे असतील त्याच्यानुसार आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण लाटून घेऊया. तर ज्या पद्धतीने आपण नैवेद्य बनवतो तेवढंच इथे मी नैवेद्य बनवून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला 1 चमचाभर सारण घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने मोदक बनवून घ्यायचं आहे. तर मोदक बनवताना या पद्धतीने आपल्याला एकावरती एक घड्या घालत जायचं आहे फक्त, आणि व्यवस्थित असं हे जेवढ्या जवळजवळ करता येतील तेवढं जवळजवळ करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी मस्त असे कळीदार आपले मोदक तयार होतात. हे या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने थोडंसं खालून प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे आपला मोदक मस्त असा उभा राहतो. तर इथं बाकीचे पण मोदक आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया, किंवा आपण ज्या पद्धतीने उकडीचे मोदक करतो, ज्या कळ्या पाडतो त्या पद्धतीने जरी करून घेतलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटत असेल त्याच्यानुसार करा, पण हे अगदी सोपं आहे करायला. त्यामुळे या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तळणीचे मोदक करता त्यावेळेस या पद्धतीनेच करा. तर बघा मी इथं सर्व मोदक हे याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. तर इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मोदक सोडून घेऊया. तर गॅसची फ्लेम इथं मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला मोदक हे तळून घ्यायचे आहेत आणि जेवढे बसेल तेवढे एकदा टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे कंटिन्युअस असं हलवायचं आहे, कारण जर एकाच ठिकाणी बिना हलवता जर ठेवलं तर ते मोदक एकाच साईडनं जास्त ब्राऊन होतात आणि व्यवस्थित असे तळले जात नाहीत. तर बघा इथं व्यवस्थित असं आपण हे 4 ते 5 मिनटानंतर व्यवस्थित असे आपले हे मोदक तळून तयार झालेले आहेत. आपण सर्व मोदक याच पद्धतीने तळून घेऊया. तर बघा अगदी मस्त असा कलर पण आलेला आहे आणि आपले मोदक छान झालेले आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.